जोगेश्वरीच्या मेघवाडीत सध्या जे भीषण वास्तव समोर आलंय ते केवळ एका पाईपलाईनचा बिघाड नाही, तर मुंबई महानगरपालिकेच्या जलविभागाचा हा क्रिमिनल नेग्लिजन्स म्हणजेच गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा आहे। एका जागरूक स्थानिकाने रात्री 12 वाजता नळ सुरू केला आणि प्रशासनाचं हे रात्रीचं काळं पाप उघडकीस आलंय। नळातून पाणी नाही तर काळं कुट्ट सांडपाणी वाहत आहे। आता तांत्रिक दृष्ट्या समजून घेऊया की हे घडतं कसं। याला म्हणतात क्रॉस कंटॅमिनेशन। जेव्हा पिण्याच्या पाण्याची जुनी झालेली पाईपलाईन आणि सांडपाण्याची वाहिनी म्हणजेच सिवरेज लाईन समांतर धावतात आणि त्या कुठेतरी लीक होतात, तेव्हा पाण्याचा दाब कमी होताच बॅक सायफोनेज यामुळे गटराचं पाणी थेट पिण्याच्या पाईपमध्ये ओढलं जातं। हा प्रकार दिवसा दिसत नसेल, पण रात्रीच्या वेळी जेव्हा मेन लाईन मध्ये प्रेशर नसतं तेव्हा हे विष लोकांच्या घराघरात पोहोचतंय। या गलिच्छ पाण्यामुळे केवळ दुर्गंधी येत नाहीये, तर हे पाणी म्हणजे टायफॉइड, कॉलरा, हेपॅटायटिस ए आणि गॅस्ट्रो सारख्या जीवघेण्या आजारांचं हॉटस्पॉट आहे। स्थानिक जनता नकळत हे विष अंगावर घेत आहे, ज्यामुळे त्वचेचे भीषण विकार उद्भवू शकतात। आता प्रश्न येतो जबाबदारीचा। भारतीय राज्यघटनेचा कलम 21 आर्टिकल 21 नुसार स्वच्छ पाणी मिळणं हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे। मुंबई महानगरपालिका अधिनियम MMC ऍक्ट 1888 नुसार सुरक्षित जलपुरवठा करणं ही पालिकेची वैधानिक जबाबदारी आहे। जर दूषित पाण्यामुळे कोणाचा मृत्यू झाला तर संबंधित हायड्रोलिक इंजिनियरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये? पालिकेचा जलविभाग दरवर्षी देखभालीसाठी कोट्यावधींचा निविदा काढतो, मग मेवाडीतील पाईपलाईन्स का गंजल्यात? दिवसा गोड बोलणारं प्रशासन रात्रीच्या अंधारात जनतेच्या नळातून हे विष का सोडतंय? या तांत्रिक पुराव्यानंतर तरी पालिका आयुक्त यावर कठोर कारवाई करणार का, की अजूनही फायलिंगच्या ढिगाऱ्याखाली हे प्रकरण दाबणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे।